मित्रांनो, जर तुम्ही 2027 मध्ये बी.एड सी.ई.टी किंवा ई.एल.सी.टी देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बी.एड सी.ई.टीची एक्झामची एलिजिबिलिटी, सिलेबस, परीक्षेचा पॅटर्न आणि ही परीक्षा देत असताना सेक्शन वाईज तुम्ही कुठले बुक्स रेफर करायला हवेत, तसेच कुठले कंबाईन बुक्स अवेलेबल आहेत आणि ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी कुठली स्टडी स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करायला पाहिजे, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी आणि ई.एल.सी.टी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 6 जुलैपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच इथे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल असतील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिले जातील. तर थोडक्यात तुमच्या परीक्षेपासून तर तुमच्या ॲडमिशनपर्यंत या बॅचमध्ये तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्र बी.एड सी.ई.टी किंवा ई.एल.सी.टी 2027 हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. जर जॉईनिंगमध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी.एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची आपण एलिजिबिलिटी पाहूयात. जनरल रिक्वायरमेंट जर आपण पाहिली तर तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री असणं इथे कंपल्सरी आहे. जे विद्यार्थी आपल्या डिग्रीच्या फायनल इयरला ॲपियर आहेत असे विद्यार्थी सुद्धा बी.एड सी.ई.टी आणि ई.एल.सी.टी 2026 मध्ये देऊ शकतात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डिग्रीमध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 50% मिनिमम मार्क रिक्वायर्ड आहेत. रिझर्व्ह कॅटेगरी तुमची जर असेल तर 45% मार्क्स तुम्हाला इथे तुमच्या डिग्रीमध्ये लागतात. तसेच इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल डिग्री जर तुमच्याकडे असेल तर 55% मार्क ओपन कॅटेगरीसाठी आणि 50% मार्क रिझर्व्ड कॅटेगरीसाठी इथे असणं आवश्यक आहे. पुढे मित्रांनो, एक्झामचा सिलेबस जर आपण पाहिला तर मेंटल ॲबिलिटी मधून 40 मार्कचे क्वेश्चन्स इथे विचारले जातात. जनरल नॉलेज मधून 30 मार्क आणि टीचर ॲप्टिट्यूड मधून 30 मार्कचे प्रश्न या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ई.एल.सी.टीचा सिलेबस जर पाहिला तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 20 मार्कसाठी, व्होकॅब्युलरी फोकस 5 मार्क, ग्रामर फोकस 8 मार्क, सेंटेन्स फॉर्मेशन 7 मार्क, फोनेटिक्स 3 मार्क, वर्बल इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स 5 मार्क, फिगर ऑफ स्पीचला 2 मार्क या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं. अशा पद्धतीने टोटल 50 मार्कची तुमची ई.एल.सी.टी असते आणि 100 मार्कची बी.एड जनरल आणि स्पेशल सी.ई.टी असते. पुढे मित्रांनो, एक्झामचा पॅटर्न जर आपण पाहिला तर या एक्झामचा मोड हा ऑनलाईन आहे. एक्झामचं मीडियम मराठी किंवा इंग्लिश तुम्ही सिलेक्ट करू शकता. टोटल मार्क्स बी.एड जनरलमध्ये 100 असतात. टोटल क्वेश्चन तुम्हाला 100 विचारले जातात. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क तुम्हाला असतो. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. परीक्षेमध्ये तुम्हाला 100 MCQ विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन असतात. त्यापैकी योग्य पर्याय तुम्ही इथे निवडायचा असतो. तसंच मित्रांनो, बी.एड जनरल सी.ई.टी साठी तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असतो. 1.5 तासामध्ये तुम्हाला ही परीक्षा पूर्णपणे द्यावी लागते. तेच जर आपण ई.एल.सी.टीच्या बाबतीत पाहिलं तर मोड ऑनलाईन आहे. मीडियम फक्त इंग्लिश असतं. टोटल मार्क्स तुम्हाला 50 असून टोटल क्वेश्चन्स इथे 50 विचारले जातात आणि हे क्वेश्चन्स MCQ स्वरूपाचे असतात. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क इथे दिलेला असतो. परीक्षेचा असणारा जो कालावधी आहे तो 60 मिनिटांचा असून या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे. पुढे मित्रांनो, आपण जर मेंटल ॲबिलिटी या सब्जेक्ट वरती काही महत्त्वाचे बुक्स जर पाहिले तर ॲनालिटिकल रिझनिंग बाय M.K. पांडे, वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग बाय R.S. अग्रवाल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाय R.S. अग्रवाल, फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अरिथमॅटिक बाय राजेश वर्मा आणि लॉजिकल रिझनिंग बाय अरुण शर्मा इत्यादी पुस्तकांमधून तुम्ही मेंटल ॲबिलिटी या सेक्शनचा स्टडी करू शकता. टीचिंग ॲप्टिट्यूडसाठी आपण जर बुक्स पाहिले तर टीचिंग ॲप्टिट्यूड अरिहंत पब्लिकेशनचं एक बुक अवेलेबल आहे. एज्युकेशनल सायकोलॉजी बाय अनिता वुल्फोक, टीचर्स ॲटिट्यूड अँड ॲप्टिट्यूड टेस्ट बाय डॉक्टर K.C. वशिष्ठ हे सुद्धा बुक तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूडसाठी रेफर करू शकता. पुढे मित्रांनो, जनरल नॉलेज या सेक्शनचा स्टडी करत असताना आपण GK स्कोरर बाय अरिहंत, स्पोर्ट जनरल नॉलेज बाय हर्षित पटेल, ल्युसंट जनरल नॉलेज डॉक्टर बिनय कर्णा आणि मानवेंद्र मुकुल यांचं बुक तुम्ही रेफर करू शकता. तसेच मनोरमा इयर बुक हे तुम्ही करंट अफेअर्ससाठी वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बी.एड जनरलचा स्टडी करत असताना हे सगळे बुक्स रेफर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ई.एल.सी.टीच्या विद्यार्थ्यांसाठी जो इंग्लिश विषय आहे त्या इंग्लिश विषयामधून तुम्हाला वर्ड पॉवर मेड इझी बाय रेनन मार्टिन या बुकमधून तुम्ही
याचा स्टडी करू शकता. इंग्लिश वोकॅब्युलरी इन यूज बाय फेलिसिटी ओडेल, हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय रेनन मार्टिन, ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय RS अग्रवाल हे बुक्स रेफर करून तुम्ही ELCTचा म्हणजेच इंग्लिश या विषयाचा स्टडी करू शकता. तर हे सेक्शन वाईज बुक होते. आता आपण या सर्व सेक्शन्सचं एकच कंबाईन बुक डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं महाराष्ट्र BEd CET आणि ELCT 2027 साठी असणारं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. या बुकमध्ये CETचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. तसेच याच्यामध्ये तुम्हाला 3000 पेक्षा अधिक प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर लेटेस्ट एक्झाम पॅटर्ननुसार हे अपडेटेड आहे. सोबतच या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल PYQ सुद्धा अवेलेबल असणार आहे. जनरली बुक्समध्ये मेमरी बेस्ड PYQ असतात, पण या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल BEd CETचे आणि ELCTचे PYQs मिळतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी सॅम्पल पेपर्स आणि पॉइंट वाईज स्टडी नोट्स तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या BEdच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. पुढे मित्रांनो, आपल्याला जर या दोन्ही एक्झाममध्ये पास व्हायचं असेल तर आपण कुठली स्ट्रॅटेजी यूज करायला पाहिजे ते आपण पाहूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या एक्झामला ऑलमोस्ट 9-10 महिन्याचा वेळ जरी असला तरी आपण आत्तापासून काही गोष्टी करायला सुरुवात केली तर नक्कीच आपण या एक्झाममध्ये फक्त पासच नव्हे तर चांगल्या पर्सेंटाईलने ही एक्झाम क्रॅक करू शकतो. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपण इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट ही स्ट्रॅटेजी इथे आपली डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये पेपर द्याल त्यावेळेस तुम्हाला BEd जनरल अँड स्पेशल CETच्या विद्यार्थ्यांसाठी 1 मिनिटापेक्षा कमी वेळ MCQ सॉल्व्ह करण्यासाठी असतो. जर तुम्ही आत्तापासून MCQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस केली तर तुमचा स्पीड वाढेल आणि तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन या परीक्षेमध्ये अटेम्प्ट करू शकता. आणि जसं की या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, स्कोरिंग करण्यासाठी तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन अटेम्प्ट करून या परीक्षेमध्ये नक्कीच चांगले गुण मिळवू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे स्टडी मटेरियल यूज करायचं आहे ते खूप क्वालिटीचं स्टडी मटेरियल यूज करा, जेणेकरून मॅक्सिमम सिलेबस जो आहे तुमच्या स्टडी मटेरियलमध्ये हा कव्हर होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, MCQची प्रॅक्टिस तुम्ही करणं महत्त्वाचं आहे. जेवढी जास्त MCQची तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचा स्पीड वाढेल आणि परीक्षेमध्ये स्कोरिंग तुमचं तेवढंच वाढेल. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही रेफर करायला हवेत, ज्यामुळे या एक्झामची डिफिकल्टी काय असते हे तुमच्या लक्षात येईल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा स्टडी व्यवस्थित करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी आपण मॉक टेस्ट मॅक्सिमम सॉल्व्ह करणं महत्त्वाचं आहे. कारण मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला टाइम मॅनेजमेंटचं स्किल मिळवता येतं, जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते वेळेमध्येच अटेम्प्ट करता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या आमच्या लाईव्ह बॅचमध्ये या सर्व विषयांवरती लाईव्ह क्लासेस घेतले जातात. तुमचं टाइम मॅनेजमेंट स्किल डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातात. क्वालिटी स्टडी मटेरियलच्या बाबतीत जर आपण पाहिलं, ग्लोबल ऑनलाईनच्या ज्या नोट्स आहेत त्या स्पेशली BEd CET साठी बनवलेल्या आहेत आणि त्याच्यामधून तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. तसेच MCQची प्रॅक्टिस तुमची लाईव्ह लेक्चरमध्येच करून घेतली जाते आणि प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. त्यामुळे प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये महाराष्ट्र BEd CET 2027 किंवा ELCT 2027 हा कोर्स सर्च करून जॉईन करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.